ती सोफ्यावरून हळूच उठली. "थांब, मी आपल्या दोघांसाठी पुन्हा एकदा मस्त आलं आणि वेलची घातलेला गरम चहा बनवते. आजची रात्र झोपायची नाहीये." मी तिच्याकडे पाहत राहिलो. साडीचा सोयीस्कर वावर, तिची ती डौलदार चाल आणि चेहऱ्यावरचे ते समाधान. ती स्वयंपाकघरात गेली. मीही तिच्या मागे मागे स्वयंपाकघराच्या दाराशी जाऊन उभा राहिलो. "तू इथे का आलास?" तिने चहाचे भांडे शेगडीवरचे ठेवता ठेवता विचारले. "मला तुझ्यापासून एका मिनिटासाठी सुद्धा दूर राहायचं नाहीये." मी प्रामाणिकपणे उत्तर दिले. श्रद्धा हसली. तिने चहाचे कप तयार केले. आम्ही दोघे चहाचे कप घेऊन दिवाणखान्यातील मोठ्या खिडकीजवळ आलो. खिडकी उघडताच बाहेरचा थंडगार वारा आणि पावसाचे तुषार आमच्या चेहऱ्यावर आले. बाहेर रात्र अधिकच गडद झाली होती. पावसाचा वेग आता मंदावला होता. पण एक बारीक रिमझिम सुरूच होती. आम्ही खिडकीच्या कठोड्याला टेकून एकमेकांच्या शेजारी उभे राहिलो. श्रद्धाने तिच्या मनाचा चहाचा कप डाव्या हातात घेतला आणि तिचा उजवा हात माझ्या कमरेभोवती गुंफला. मी माझा एक हात तिच्या खांद्यावर ठेवला आणि तिला माझ्या आणखीनच जवळ ओढले. आम्ही चहाचे घोट घेत खिडकीबाहेर पाहत होतो. "सूरज," श्रद्धाने माझा शर्टचा कोपरा धरत विचारले, "उद्या सकाळी जेव्हा सूर्य उगवेल, जेव्हा कॉलेज पुन्हा सुरू होईल, तेव्हा काय होईल?" मी तिचा चेहरा माझ्याकडे वळवला. "उद्या कॉलेजमध्ये मी तुझा तोच आदर करणार विद्यार्थी असेन आणि तू माझी तीच आदरणीय मॅडम असशील. पण आपल्या दोघांच्या हृदयातील या नात्याची जागा कधीच बदलणार नाही. हे आपल्या दोघांमधले खूप सुंदर आणि गूढ रहस्य असेल." माझे हे उत्तर ऐकून श्रद्धाच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. तिने तिचा चहाचा कप बाजूला ठेवला आणि मला दोन्ही हातांनी घट्ट मिठी मारली. "थँक यू सूरज, मला समजून घेतल्याबद्दल." ती माझ्या गळ्यात हात घालत म्हणाली. मीही चहाचा कप बाजूला ठेवला आणि तिला माझ्या दोन्ही बाहूंत सामावून घेतले. तिचे उष्ण ओठ पुन्हा एकदा माझ्या गालावर आणि मानेवर टेकले. यावेळेचा स्पर्श अधिकच प्रदीर्घ आणि भावनांनी भरलेला होता. मी तिच्या पाठीवर हात फिरवत तिला सोफ्याकडे घेऊन गेलो. रात्र हळूहळू पुढे सरकत होती. आम्ही सोफ्यावर एकमेकांच्या कुशीत पडून होतो. तिने तिचे डोके माझ्या छातीवर ठेवले होते. मी माझ्या हातांनी तिच्या लांब, मऊ केसांच्या बटांशी खेळत होतो. आम्ही आमच्या आयुष्यातील अनेक लहान-सहान गोष्टी एकमेकांना सांगत होतो. लहानपणाच्या आठवणी, स्वप्ने, भीती आणि अपेक्षा. प्रत्येक संवादासोबत, प्रत्येक हळूवार स्पर्शासोबत आमचे नाते अधिकच घट्ट, उत्कट आणि परिपक्व होत होते. ती रात्र दोघांसाठी एक विलक्षण भावनिक प्रवास ठरली होती, जिथे सर्व बंधने गळून पडली होती आणि उरला होता फक्त अथांग अनुराग. रात्र हळूहळू ओसरत होती. आकाशातील काळेकुट्ट ढग आता दूर निघून गेले होते आणि ढगाच्या कडेने एक हलकीशी निळसर तांबडी छटा दिसू लागली होती. बाहेर पक्ष्यांचा मंद चिवचिवाट सुरू झाला होता. रात्रभर पडलेल्या पावसामुळे झाडांची पाने ओलीचिंब होऊन चमकत होती आणि हवेत एक अत्यंत प्रसन्न, थंडगार गारवा पसरला होता. आम्ही दोघे सोफ्यावर एकमेकांच्या कुशीत विसावलेलो होतो. श्रद्धाचे डोके अजूनही माझ्या छातीवर होते आणि माझा एक हात तिच्या पाठीवरून, तिच्या मऊ केसांवरून सावकाश फिरत होता. तिने तिचे डोळे मिटावले होते, पण ती झोपलेली नव्हती. तिच्या चेहऱ्यावर एक असीम शांतता आणि समाधान स्पष्ट दिसत होते. मी खिडकीतून बाहेर येणाऱ्या पहाटेच्या मंद प्रकाशाकडे पाहिले. "श्रद्धा," मी अत्यंत हळूच तिच्या कानाजवळ पुटपुटलो. तिने डोळे उघडले. तिच्या डोळ्यात पहाटच्या प्रकाशाची एक सुंदर चमक होती. तिने मान वर करून माझ्याकडे पाहिले आणि एक अत्यंत लोभसवाणे हसू तिच्या ओठांवर उमटले. "पहाट झाली ना?" तिने माझ्या गळ्याभोवती असलेला तिचा हात थोडा घट्ट करत विचारले. "हो, 4:30-5 वाजत आले आहेत." मी तिच्या कपाळावर रेंगाळणाऱ्या केसांच्या बटा मागे करत म्हणालो. श्रद्धा हळूच सोफ्यावरून उठून बसली. तिने तिची साडी नीट सावरली आणि दोन्ही हातांनी केस मागे बांधले. प्रकाशात तिचे रूप एखाद्या ताज्या गुलाबासारखे टवटवीत दिसत होते. रात्रभराच्या संवादाने आणि हळूवार स्पर्शाने आमच्यातील सर्व संकोच पूर्णपणे मिटवून टाकला होता. तिने माझा हात हातात घेतला आणि तिच्या दोन्ही तळहातांत धरून ठेवला.
सूरज ती अगदी भावनिक होऊन म्हणाली, ही रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात वेगळी आणि अविस्मरणीय रात्र ठरली आहे. काल संध्याकाळपर्यंत मी फक्त एकटी पुस्तकांत आणि शिस्तीत जगणारी स्त्री होते. पण आज तू मला माझ्या स्वतःच्या भावनांची ओळख करून दिलीस. मी तिचा हात माझ्या ओठांजवळ नेला आणि तिच्या हाताच्या मागच्या बाजूवर एक प्रेमळ चुंबन घेतले. श्रद्धा, ही रात्र माझ्यासाठीही तितकीच खास आहे. या एका रात्रीने मला आयुष्याकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन दिला आहे. तुझ्यासारख्या सुजाण आणि सुंदर व्यक्तीचा सहवास मिळणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. श्रद्धाच्या डोळ्यात आनंदाचे 2 थेंब जमा झाले. तिने लगेच पुढे होऊन मला पुन्हा एकदा घट्ट मिठी मारली. यावेळीची मिठी निरोपाची नव्हती, तर एका नवीन प्रवासाची सुरुवात होती. तिच्या ओठांचा उबदार स्पर्श माझ्या गालावर आणि गळ्यावर काही क्षण रेंगाळला. आता तू घरी जायला हवंस, ती माझ्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाली. कॉलनीतले लोक जागे व्हायच्या आत तू निघालास तर बरं होईल. हो, बरोबर आहे. मी उठून उभा राहिलो. मी माझे कपडे नीट केले. श्रद्धा माझ्यासोबत दारापर्यंत आली. तिने दार हलकेच उघडले. बाहेर संपूर्ण शांतता होती. तिने माझा हात धरला आणि म्हणाली, कॉलेजमध्ये भेटूया मॅडम म्हणून. मी हसलो आणि तिच्या डोळ्यात पाहिले. हो, नक्कीच मॅडम. मी दारातून बाहेर पडलो आणि पायऱ्यांवरून खाली उतरू लागलो. मागे वळून पाहिले तर श्रद्धा दारात उभी राहून माझ्याकडेच पाहत होती. तिने मला एका लहानसा हात दाखवला आणि दार बंद केले. बाहेर आल्यावर मी एक दीर्घ थंड हवेचा श्वास घेतला. सकाळचा सूर्य हळूहळू आकाशात वर येत होता आणि संपूर्ण सृष्टी नव्या प्रकाशात न्हाऊन निघत होती. माझ्या मनात त्या रात्रीच्या आठवणीचा, श्रद्धाच्या हळुवार स्पर्शाचा आणि तिच्या सुगंधाचा एक अनोखा ठेवा साठवला गेला होता. सकाळचे 9 वाजत आले होते. मी कॉलेजच्या प्रसंगात पाऊल ठेवले. हवेत अजूनही तोच गारवा होता, पण माझ्या मनात मात्र एक वेगळीच उष्णता पसरली होती. काल रात्री घडून गेलेला प्रत्येक क्षण, श्रद्धाचा स्पर्श, तिचा सुगंध आणि तिने दिलेली ती उत्कट मिठी, सगळं काही माझ्या डोळ्यासमोर अगदी जिवंत होतं. काही वेळातच श्रद्धा मॅडमचा लेक्चर सुरू होणार होता. मी क्लासरूममध्ये जाऊन तिसऱ्या बाकावर बसलो. माझे हृदय नेहमीपेक्षा जास्त वेगाने धडधडत होते. वर्गात इतर विद्यार्थी गप्पा मारण्यात मग्न होते. अचानक दारात पैंजणाचा मंद आवाज आला. श्रद्धाने क्लासरूममध्ये प्रवेश केला. तिने आज गडद निळ्या रंगाची सुती साडी नेसली होती. केस नेहमीप्रमाणे अंबाड्यात बांधलेले होते आणि चेहऱ्यावर एक अत्यंत कडक, शिस्तबद्ध भाव होता. तिने हातातील पुस्तके टेबलावर ठेवली आणि संपूर्ण वर्गात नजर फिरवली. अचानक तिची नजर माझ्या नजरेला भिडली. त्या एका सेकंदासाठी तिच्या चेहऱ्यावरचा कडकपणा पार विरघळून गेला. तिच्या ओठांच्या कोपऱ्यात एक अतिशय मंद, गुप्त हसू उमटले आणि डोळ्यात एक वेगळाच भाव चमकून गेला. पण लगेचच तिने स्वतःला सावरले आणि घसा करून बोलायला सुरुवात केली. गुड मॉर्निंग क्लास. आज आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. तिचा आवाज नेहमीसारखाच रोखठोक होता, पण मला त्यातला फरक स्पष्ट जाणवत होता. ती बोर्डवर लिहायला वळली की तिची नजर वळून माझ्याकडे पाहायची. मी बोर्डवर लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करत होतो, पण माझे डोळे फक्त तिची कंबर, साडीचा तो आखीव-रेखीव वावर आणि तिचे ते सुंदर ओठ शोधत होते. एका टप्प्यात खडू खाली पडला. श्रद्धाने उचलण्यासाठी खाली वाकली. तिने सहज मान वर करून माझ्याकडे पाहिले आणि तिच्या खालच्या ओठांचा हलकासा चावा घेतला. ती एक छोटीशी हालचाल माझ्या अंगात काटा आणण्यासाठी पुरेशी होती. लेक्चर संपले. सर्व विद्यार्थी हळूहळू वर्गाबाहेर पडू लागले. मी मुद्दाम माझ्या बॅगेत पुस्तक भरण्याचे नाटक करत शेवटी थांबलो. श्रद्धाने तिची पुस्तके गोळा केली आणि माझ्या जवळ जाताना अत्यंत औपचारिकपणे आवाजात म्हणाली, सूरज, या उरलेल्या नोट्स जरा माझ्या केबिनमध्ये आणून ठेव. जी मॅडम. मी खाली मान घालून उत्तर दिले. कॉरिडॉरमध्ये कोणी नाही हे पाहून मी तिच्या कॅबिनकडे गेलो. दारावर हलकीशी थाप मारून आत गेलो. श्रद्धा तिच्या खुर्चीवर बसली होती. मी आत येताच तिने दाराची कडी हलकेच लोटून घेतली. मॅडम, या नोट्स. मी बोलायचा प्रयत्न केला, पण मी वाक्य पूर्ण करण्याआधी श्रद्धा उठली. तिने माझा हात धरला आणि मला तिच्याकडे खेचले. तिने मला थेट तिच्या लाकडी कपाटाच्या लाकडाला टेकवले. अजून किती वेळ त्या मॅडमच्या मागे लपणार आहेस?
ती अगदी हळूच माझ्या कानाजवळ पुटपुटली. तिचा उबदार सुगंधी श्वास माझ्या मानेवर पडला. माझा ताबा सुटत चालला होता. मी माझा एक हात तिचा गोल कंबर वेढवण्यासाठी पुढे केला आणि दुसऱ्या हाताने तिचा चेहरा वर उचलला. मी तिच्या कपाळावर आणि नंतर तिच्या दोन्ही गालांवर उबदार ओठ टेकवले. कोणीही आत येऊ शकतं, श्रद्धा, मी तिच्या डोळ्यात पाहत जरा धास्तावून म्हणालो. येऊ दे. सकाळपासून तुझ्या एका स्पर्शासाठी मी तळमळत होते. ती माझ्या ओठांजवळ येत म्हणाली. तिने तिच्या ओठांनी माझ्या ओठांना स्पर्श केला. तो केबिनमधील चोरटा रोमांस, पकडले जाण्याची भीती आणि एकमेकांबद्दलची ती अथांग ओढ, या सर्व भावनांनी त्या क्षणाला अतिशय मादक आणि उत्कट बनवले होते. काही दिवसानंतर कॉलेजच्या वतीने एका निसर्गमय हिल स्टेशनवर एका दिवसाची शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली होती. 3 मोठ्या बसमधून सर्व विद्यार्थी आणि शिक्षक निघाले. श्रद्धा दुसऱ्या बसमध्ये शिक्षकांची प्रमुख म्हणून बसली होती, पण तिचे लक्ष मात्र खिडकीतून मागे येणाऱ्या माझ्या बसकडे होते. दुपारच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. सहल एका मोठ्या लाकडी रिसॉर्टवर थांबण्यात आली. पाऊस इतका प्रचंड होता की बाहेर पडणे शक्य नव्हते. सगळे विद्यार्थी रिसॉर्टच्या मुख्य हॉलमध्ये गाणी म्हणण्यात आणि चहा पिण्यात मग्न झाले. माझ्या फोनवर एक मेसेज थरथरला. श्रद्धाचा मेसेज होता. रिसॉर्टच्या मागे एक जुनी लाकडी छत्रीसारखी टपरी आहे. तिथे सध्या कोणीच नाही आहे. मी सवयीनुसार कोणाला संशय येणार नाही अशा पद्धतीने मागच्या दरवाजातून बाहेर पडलो. पावसाचे पाण्याचे थेंब हवेत तुषारांसारखे उडत होते. मी बागेतील त्या लाकडी टपरीकडे गेलो. श्रद्धा तिथे आधीच उभी होती. पावसाच्या वाऱ्याने तिची जांभळ्या रंगाची साडी थोडी ओली झाली होती आणि ती साडी तिच्या अंगाला चिटकली होती. केसांच्या काही ओल्या बटा तिच्या मानेवर लोंबकळत होत्या. तू शेवटी आलासच. मला पाहतच तिचे डोळे चमकले. मी काही न बोलता थेट पुढे गेलो. तिला मागे लाकडी खांबाला टेकवले आणि तिला माझ्या दोन्ही बाहूंत घट्ट सामावून घेतले. सूरज, पाऊस पडतोय, कोणीतरी पाहेल, ती हलक्या आवाजात श्वास रोखून म्हणाली. पाव दे ना. या पावसाच्या थंडाव्यापेक्षा तुझ्या शरीराची ऊब मला जास्त वेड लावते. मी तिच्या ओल्या गालांवरून हळूच बोट फिरवले. श्रद्धाने तिच्या दोन्ही तळहातांनी माझा हात धरला आणि तिने तिचे ओठ माझ्या ओठांवर टेकवले. बाहेर पावसाचा कडकडणारा आवाज आणि आत आमचा तो प्रदीर्घ ओलावा भरलेला चुंबनाचा क्षण. तिच्या साडीचा ओला स्पर्श आणि माझ्या टी-शर्टमधून पसरणारी ऊब, आम्ही दोघेही जगाचा विसर पाडल्यासारखे एकमेकांमध्ये मिसळून गेलो होतो. तिने तिच्या हातांनी माझ्या पाठीभोवती घट्ट आवळले. सूरज, मला तुझी सवय होते, खूप वाईट सवय. ती माझ्या छातीवर डोके टेकवून हाका मारत होती. ही सवय सुटण्यासाठी नाही, तर जन्मभर जगण्यासाठी आहे. मी तिच्या ओल्या केसांवर माझे ओठ टेकवत उत्तर दिले. पाऊस थांबेपर्यंत आम्ही त्या टपरीच्या एकांतात निसर्गाच्या साक्षीनं एकमेकांच्या प्रेमात न्हाऊन निघत होतो. कॉलेजचे दिवस हळूहळू संपत आले होते. माझ्या अंतिम वर्षाचे पेपर संपले आणि मला एका मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनीत चांगल्या हुद्द्यावर नोकरी मिळाली. आता मी केवळ एक विद्यार्थी उरलो नव्हतो, तर स्वतःच्या पायावर उभा ठाटलेला एक परिपक्व पुरुष बनलो होतो. नोकरीचे नियुक्तीपत्र हातात आल्यावर मी सर्वात आधी श्रद्धाच्या घरी गेलो. संध्याकाळची वेळ होती. मी दाराची कडी वाजवली. श्रद्धाने दार उघडले. तिने आज साधी पण अत्यंत आखीव पांढरी आणि गुलाबी साडी नेसली होती. मला दारात पाहून तिचे डोळे भरून आले. मला नोकरी मिळाली श्रद्धा, मी उत्साहाने सांगितले. तिने मला आत घेतले. तिच्या हातात एक छोटीशी आरतीची थाळी होती. कदाचित तिला आधीच अंदाज होता. तिने मला माझी आरती ओवाळली आणि माझ्या कपाळावर लाल कुंकवाचा टिळा लावला. मला तुझा खूप अभिमान वाटतो, ती गहिरून म्हणाली. मी कसलाही विचार न करता तिला उचलून घेतले आणि गोल फिरवले. तिचे अश्रू संपूर्ण घरात घुमले. मी तिला खाली उतरवले आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहिले. श्रद्धा, आता मला समाजाची, वयाची किंवा कोणाचीही भीती नाही. मी स्वतःच्या पायावर उभा आहे. मी तुझ्या आयुष्याची पूर्ण जबाबदारी घ्यायला तयार आहे. तू माझ्याशी लग्न करशील का? श्रद्धाच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले. तिने तिचे डोके माझ्या छातीवर ठेवले आणि माझे शर्ट घट्ट धरले. सूरज, मी कालही तुझीच होते, आजही तुझीच आहे आणि आयुष्यभरासाठी फक्त तुझीच राहीन. रात्र हळूहळू गडद झाली.
खिडकीतून चंद्राचा शीतलतेचा प्रकाश आत येत होता. आम्ही दोघेही खिडकीजवळ उभे होतो. मी तिला पाठीमागून माझ्या मिठीत धरले होते आणि तिने तिचे डोके माझ्या खांद्यावर टेकवले होते. कॉलेजच्या एका साध्या वर्गातून आणि पावसाच्या एका रात्रीतून सुरू झालेला आमचा तो चोरटा प्रवास आज सर्व सामाजिक बंधनावर मात करून एका अतिशय पवित्र, परिपक्व आणि अमर प्रेमाच्या बंधनात रूपांतरित झाला होता.